महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त सांगलीवाडी येथे झालेल्या जयंत बैलगाडी जनरल शर्यतीमध्ये शिरूरच्या बाळू हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैलच्या बैल जोडीने प्रथम क्रमांकाचं ₹1.25 लाख बक्षीस मिळवले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं ₹1,25,000 रोख बक्षीस आणि ढाल देण्यात आली। लक्ष्मी फाटाजवळील मिटारकी पट्टा येथे विना लाठीकाठी मोटारसायकल मानाची जयंत बैलगाडा शर्यतीच पार पडल्या। या शर्यतीला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील उपस्थित होते। यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे, राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, संजय बजाज, राहुल पवार, मुख्य संयोजक अभिजित कोळी आदी जण उपस्थित होते। शर्यतीचे उद्घाटन शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्या हस्ते झालं। सांगलीवाडी येथील बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, सातारा, कर्नाटक सीमा भागातून बैलगाडी प्रेमींनी मोठी हजेरी लावली। जनरल अ गट बैलगाडी शर्यतीसाठी दुसरा क्रमांक हरिपूर येथील महेश बोंद्रे सरकार यांच्या बैलजोडीने मिळवला। त्यांना 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं। तिसऱ्या क्रमांकाचं 75,000चं बक्षीस दानोळीच्या अमर शिंदे यांच्या बैलजोडीने मिळवलं। जनरल ब गट बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक रणदीप थोरात, दादा पैलवान, नामदेव बापू सांगली यांना बक्षिसे दिलेत। यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकीनांसाठी हे मैदान पर्वणी ठरतं। शौकीनांना शर्यतीचा थरार स्क्रीनवरही पाहता येतो। गेल्या 2 वर्षापेक्षा यंदा शर्यतीचे नेटके संयोजन केले। मार्गावरील झाडे काढली आहेत। तरुण नेता अभिजित कोळी आणि त्यांच्या कष्टामुळे मैदान यशस्वी होते। यात्रा समितीचे प्रमुख संयोजक अभिजित कोळी म्हणाले, गेले 4 वर्ष शर्यतीचं आयोजन केलं जात असून यासाठी सांगलीवाडीसह शेजारील गावातील तरुणांचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं। अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांच्या स्पर्धांचं आयोजन करतात। अभिजित कोळींनी सलग 4 वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं, दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा, ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे, जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं। फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल। आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अनेकांनी केले प्रयत्न। आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झाल्यात, हे मात्र खरं आहे। शक्तीपीठ संदर्भात महालक्ष्मी यात्रा 2025 निमित्त गेले 4 वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते। प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो। सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात। त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथं 15 दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते, मित्र, या परिसरातील सर्व नागरिक यांचं मी आभार मानतो। बैलगाड्यात किती सहभागी झालेले आणि काय बक्षीस आहे? टोटल 4 गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या। जनरल गटमध्ये 1.25 लाख, 1,75,000 अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती। तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली। टोटल बैलगाड्या घोडगाडी मिळून टोटल 60 गाड्या यात समावेश होत्या।